तुमच्यात पण असं होत असेल ना, म्हणजे मित्रांमध्ये म्हणजे कधी आबोला होत असेल, कधी रुसवा फुगवा होत असेल, मग काय नेमकं म्हणजे काय काय रिॲक्शन असतात त्यावेळेस तुमच्या? अच्छा, म्हणजे तुझा प्रश्न असा आहे, की मित्र-मित्रांमध्ये भांडणं होतात का? किंवा हं. मित्र-मित्र असं कधी होतं का, की ते एकमेकांशी बोलत बोलत नाहीत? नाहीत. अ, हो, असं होतं ना. एक चांगले-चांगले जवळचे घट्ट मैत्री असलेले मित्रसुद्धा कधी-कधी एकमेकांशी बोलत नाही. हं. आणि असं होतं कधी-कधी, की त्यांच्यात कायमचे दुरावे पण निर्माण होतात. असं नाही, की बिलकुलच म्हणजे हं. आमच्यात भांडणंच होत नाही, असं नाही. होतात, गैरसमज होतात, भांडणं होतात. पण तुला मी एक डिफरन्स सांगतो. हं. जेव्हा एखाद्या 2 मैत्रिणीमध्ये भांडणं होतात, हं. तेव्हा माहिती आहे का, त्या दोघीत भांडणं झाल्याने सगळ्यांना कळलेलं असतं. घरच्यांना कळलेलं असतं, चुलत बहिणीला कळलेलं असतं, आत्ते-बहिणीला कळलेलं असतं, मामे-बहिणीला कळलेलं असतं. अजून तिच्या ज्या इतर मैत्रिणी आहेत, तिला कळलेलं असतं, सोसायटीमध्ये कळलेलं असतं. मुलींच्या स्टेटसवरती सुद्धा दिसून येतं, की हं. म्हणजे असे एकदम गमचे स्टेटस वगैरे लागलेले असतात मुलींचे आणि अशा पद्धतीचे असतात, की मला कोणाची गरज नाही आहे, मी खूप स्ट्राँग आहे, अशा पद्धतीचे काही-काही स्टेटस दिसायला लागतात मुलींमध्ये. हं. हं. म्हणजे ते बेसिकली समाजाला पूर्ण आटापिटा करून सांगत असतात, की माझं भांडण झालंय, तिने माझ्यासोबत असं केलं, तिने माझ्यासोबत तसं केलं. पण उलट पक्षी जेव्हा 2 मित्रांमध्ये, 2 मर्दांमध्ये जेव्हा भांडणं होतात ना, हं. ते त्या ग्रुपला सुद्धा बाकीच्यांना कळत नाही बऱ्याचदा, की अच्छा. त्यांच्यात अबोला आहे म्हणून. हं. ते फार कळलं तरी खूप उशिरा कळतं. कोणताही मित्र तुला माहिती आहे का, असं फोन करून दुसऱ्या मित्राला सांगत नाही बऱ्याचदा, हं. की त्याच्यासोबत माझे असे भांडणं झाले. आता तो आणि मी बोलत नाही आहे किंवा तो असा आहे, तो तसा आहे. इवन इफ इतर लोकांना असं जरी कळलं ना, हं. की दोघं जण बोलत नाही आहे, तरी ते दोघं जण त्या विषयावरती बोलण्याचं टाळतात. आणि अच्छा. चुकून कोणी विषय जरी काढला, तरी जनरली अव्हॉइड करतात, की ते त्या मित्राविषयी एखादी कॉन्फिडेन्शियल गोष्ट डिस्क्लोज करावी किंवा त्याच्याविषयी वाईट बोलावं, असं सहसा मित्र करत नाही. हं. ते फक्त त्या विषयावर बोलत नाहीत आणि चुकून-हुकून अधूनमधून भेटले, काही दिवसांनी हॅलो, हाय सुरू होऊन जातं आणि मग असं म्हणजे होतं म्हणजे ब्रेक येतो दोघांमध्ये, पण तशा पद्धतीत ते मॅनेज करतात भांडणाला. अच्छा.